चला नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल. आणि हासुर्दुमालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 135वी जयंती आणि हंकारे सर इथे आलेत. आम्ही खरोखर हासुर्दुमालातर्फे त्यांचा आभार मानतो. कारण त्यांच्या व्याख्यानामधून हेच मिळालं की आत्ताच्या मुलींनी काय केलं पाहिजे आणि आत्ताच्या मुलांनी काय केलं पाहिजे. आणि खरोखर तात्यासाहेब यांचा मी खरोखर आभार आहे. सरांनी इथं आणलं आणि आपल्या गावातील मुलींना अशा 4 गोष्टी कळाल्या आणि ह्या व्हिडिओमार्फत सुद्धा त्या गोष्टी समजणार आहेत. आणि खरोखर सरांचा आभार. सर, मी तुम्हाला म्हणजे इंस्टाग्रामला यूट्यूबला बघतोय, किती मस्त वाटते आणि मस्त वाटते म्हणजे डोळ्यातनं पाणीच येते. परंतु आजनं हृदय पूर्ण हेलवते की बाबा तुम्ही बोलायला असा आणि महिला अशी तुमच्यासमोर तिच्या पण डोळ्यातनं पाणी येतं. आणि तुम्ही जे बोलण्याचे तुमचे कौशल्य असतं ते अगदी म्हणजे अतुलनीय, म्हणजे सांगण्याच्या पलीकडेच आहे. आणि किती भारी वाटते आणि दुःख पण एकदा वाटते, वेदना होतात की त्या बोलण्यातून म्हणजे काय भरपूर घेण्याजोगं असतं. कसं तुम्हाला शक्य झालं पहिल्यापासून? म्हणजे पहिला तुमचं जे व्याख्यान होतं ते कुठे झालं मला सांगू शकाल का तुम्ही? भरपूर व्याख्यानं झाली, आता काही लक्षात नाही. 5-7 हजारच्या वरती व्याख्यानं झाले. हां, पण या गर्दीमध्ये कुठेतर माणूस हरवत आहे, माणसामधला माणूस कुठेतर हरवत आहे. प्रत्येक श्वास एकच द्या, चला आता माणूस घडवूया. 100%. लेकरांनी आई बापाला मिठी मारली पाहिजे. आम्ही इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, तिरंगा चंद्रावरती आपला भडकला. पण आईबाप कुठेतर आपण विसरू लागलो. वृद्धाश्रमाची संख्या वाढू लागली. आपण या 21व्या शतकामध्ये आलो, इथं बटन दाबलं की आपण अमेरिकेतल्या मित्राला बघू शकतो, पण घरातल्या आईला आपण बघत नाही, त्या बापाला बघत नाही. आपण मोठमोठी वचनं देतो, मी तुझ्यासाठी चंद्र तोडेन, सूर्य तोडेन, पण आई बापाला वृद्धाश्रमामध्ये आपण धाडतो. हातामध्ये म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा. पण आम्ही शिकलो पण ना संघटित आहे. माझ्या छत्रपतींनी शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा दिला, पण आपण आपल्याच मातीतल्या लेकींच्यावरती अत्याचार करतो. 4-4 वर्षाच्या लेकींना आपण मारतो, तोडतो. माणूस हरवलेला आहे. त्यामुळे काळाची गरज आहे. लेकरं खूप चांगले आहेत, सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेले आहेत. तिथंच त्यांना शिकवलं जातं व्यसन कसं करायचं. पडद्यावरचा बेगडी नायक येतो, 4-4 खून करतो, मुंडकी तोडतो आणि आपल्या लेकरांना वाटतं तो आपला नायक होतो. पण यांच्यासाठी आठवणारा बापच खरा आपला नायक आहे. आपण विसरलो. त्यामुळं साधा माणूस आहे मी काय विद्वान नाही, तत्ववेत्ता नाही, काय नाही. आज जे येतं ते मी सांगतो, त्यांच्या काळजाला भिडतं, मग ते रडतात. मी काय रडवायला वगैरे येत नाही, मी सत्य सांगायला येतो. काळजाला कुठं तर लागतं, डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि हेच अश्रू म्हणजे परिवर्तन आहे. आणि ह्या परिवर्तनानं जवळजवळ आपल्या प्रत्येक गावामध्ये तुमचं प्रबोधन होऊन 70% तरी परिणाम आणि किंवा 80% किंवा 100% व्हावा अशीच आमची इच्छा आहे आणि आमचं जात. आणि मला एक सांगायचं आहे की आत्ताची ज्या महिला आहेत आणि ह्या माऊल्या आहेत आपल्या सुरक्षित नाहीत आणि आत्ता वेगवेगळ्या घटना घडत आहेत. आत्ताच्या घडीला ह्या 10 वर्षापूर्वी 20 वर्ष अशा घटना घडतच नव्हत्या आणि आत्ताच्या ह्या 2 वर्षामध्ये अशा घटना ऐकायला मिळत आहेत की आपल्याला पूर्ण ऐकून सुद्धा धक्का बसतो. त्या गोष्टीला तुम्ही आत्ताच्या जर ह्या म्हणजे प्रशासनाला तुम्ही काय सांगाल, म्हणजे काय तसं करायला पाहिजे, पाऊल उचलायला पाहिजे? प्रशासनाला सांगण्यापेक्षा आता आपण जे काम करतोय त्यांच्यामधला जेव्हा माणूस जागा होईल, त्यांना छत्रपती खऱ्या अर्थानं फक्त जय भीम बोलो आणि छत्रपती बोलो असं नाही होणार. तर त्यांचे विचार जेव्हा त्यांना आता कळायला लागले, त्यांच्यातला माणूस जागा होईल. लेकीना कळेल आम्ही जिजाऊचे लेक आहेत. प्रशासनाला सांगण्याचीच गरज नाही, लेकरच. त्यामुळे प्रशासनाला सांगून काय करायचं? आपल्या लेकरांना बघा, दारूची दुकानं बंद करा सगळ्या देशातली. हे माझ्या हातात आहे का? हे एका बापाच्या हातात आहे का? नाही. हे एका भावाच्या हातात आहे का? पण माझं पोरग कुठल्याही दारूच्या दुकानासमोरून गेलं तर तिथं जाणार नाही, पिणार नाही, असं लेकरू घडवणं आमच्या हातात आहे. बरोबर आहे. मग ती लेकरं आपण घडवतोय, ते पितच नाही. ते काय दिवसभर उघडं बसल, 2 वर्ष बसल, जाईल घरला. गांजा आमच्या पोराने पिलीच नाही, विकणार काय करणार आहे? होय. त्यामुळे मुळात हात घालायचा आहे. त्यामुळे इथं जात नाही, पेट्रोल जर संपलं तर गाडी बंदच की म्हणून सरळ म्हणा की. त्यामुळे जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काय नाही. हिंदू कहो तो मैं नहीं, मुसलमान भी नहीं, पंचतत्व का पुतला गैबी खेल माई, जाती न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहेन दुम्यान. कबीराने सांगितलेलं आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. त्यामुळे ती महात्मा ज्योतिराव फुले ती विद्या आता आपल्याला द्यायचं आहे. आणि वामनदादा कर्डक म्हणतात
जखडबंद पायातले साखळ दंड तटातट तुटले तू ठोकताचं बंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे. असा प्रत्येक पोरगा घडला पाहिजे. त्याच्या अंतरंगामधला बाबासाहेब जागा झाला ना, विषय मिटला. सब मंगल आहे, सब आनंद.